नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रतिकांत मोरे. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. आज आपण 10वी गणित भाग 1 याच्यातला पहिला जो घटक आहे दोन चलातील रेषीय समीकरणे, हा घटक क्रमांक 1 आहे. तर हा घटक बोर्ड परीक्षेमध्ये 12 गुणांना विचारला जातो, म्हणजे सगळ्यात जास्त गुण देणारा हा घटक आहे. ठीक आहे, तसे 12 गुणाचे 2-3 चॅप्टर आहेत, त्यापैकी हा एक आहे दोन चलातील रेषीय समीकरणे. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपण आज काय बघणार आहोत बघा. तर चल म्हणजे काय, ठीक आहे, जे सुरुवातीची बेसिक माहिती आहे 1.1च्या अगोदरची ती पाहणार आहोत. नंतर रेषीय समीकरण म्हणजे काय, रेषीय समीकरणाचं सामान्य रूप नेमकं काय असतं, ठीक आहे, ते बघणार आहोत. त्याचबरोबर पाठ्यपुस्तकात ज्या कृती दिलेल्या आहेत या घटकावर आधारित त्या कृती आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, चला सुरू करूयात. भाग पहिला, तासिका पहिली, दोन चलातील रेषीय समीकरणे. दोन चलातील रेषीय समीकरण म्हणजे काय, ज्याला आपण लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स असं म्हणतो. ठीक आहे, ज्या समीकरणामध्ये दोन चले वापरलेली असतात. लक्षात घ्या, आता दोन चल वापरलेली असतात. आता चल म्हणजे काय ते एकदा क्लिअर करूयात. आपण आपला जो पुस्तक आहे ज्याला आपण भाग 1 म्हणतो, त्याचं खरं नाव आपल्याला माहिती असावं, बीजगणित असं आहे. ठीक आहे, बीज म्हणजे काय बघा, तर बी म्हणजे लपलेलं असतं, ज्याच्यामध्ये काहीतरी लपलेलं असतं, मोठं झाड लपलेलं असतं. तसं बीजगणित हा जो घटक आहे किंवा हे जे पुस्तक आहे याच्यामध्ये आपल्याला लपलेल्या गोष्टीची किंमत काढायची असते. जी लपलेली गोष्ट आपण 7वी पासून बघत आलो बघा, अशी गणितं x + 4 = 16 असेल तर x बरोबर किती, मग आपण या 4ला पुढं पाठवायचो, मग ते वजा होणार, मग 16मधून 4 वजा होणार, मग x ची किंमत किती निघणार, 12 निघणार. म्हणजे हे x जे आहे ना, यालाच आपण काय म्हणतो, चल असं म्हणतो. ठीक आहे, म्हणजे काय की एखादी किंमत काढण्यासाठी इंग्रजी अल्फाबेट जे आहे त्याच्यामधलं एखादं अल्फाबेट वापरून त्याचा वापर केला जातो, त्या वापरालाच आपण चल असं म्हणतो. आणि त्या चलाबरोबर जी संख्या येते ना, त्या संख्येला आपण काय म्हणत असतो, सहगुणक म्हणत असतो. ठीक आहे, आणि त्या पूर्ण म्हणजे सहगुणक अधिक चल, म्हणजे सपोज आपण असं लिहिलं 3x, तर ह्या 3xला आपल्याला काय म्हणायचं आहे, पद असं म्हणायचं आहे, xला चल असं म्हणायचं आहे, आणि हे जे 3 आहे याला काय म्हणायचं आहे, सहगुणक असं म्हणायचं आहे. ठीक आहे, आणि हेच आपल्याला याच्याशीच रिलेटेड थोड्याशा कन्सेप्ट आपल्याला असणार आहेत. पण आता जे उदाहरण बघितले त्यात एकच चल होतं x नावाचं. आता आपण जे गणितं सोडवणार आहेत त्याच्यात दोन चल दिसणार आहेत. बघा तुम्ही इथं बघू शकताय 3x आणि 4y. तर या ठिकाणी x आणि y ही दोन चलं वापरलेत, यालाच म्हणायचे दोन चलातील रेषीय समीकरणे. चल असलेल्या प्रत्येक पदाची कोटी किती असते बघा, 1 असते. याच्यात एक कन्सेप्ट महत्त्वाची येते, ती म्हणजे चलाची जी कोटी आहे ना, ती कोटी इथं नेहमी एकच असते, तरच त्याला रेषीय समीकरण म्हणायचे. ठीक आहे, रेषीय समीकरण कशाला म्हणायचं ते आपण बघतोय. म्हणजे काय की ज्याच्यात दोन चलं वापरलेली आहेत आणि प्रत्येक पदाची कोटी जी आहे ती कोटी किती आहे, 1. आता कोटी म्हणजे काय, तुम्हाला जी चलं दिलेली आहेत त्या चलांचा सर्वात मोठा घातांक. ठीक आहे, तुम्हाला दोन चल दिलेले असणार आहेत आणि चलातला सर्वात मोठा घातांक किती असणार आहे, 1 असणार आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो की जर समजा तुम्ही 2x + 5y = 81 सपोज असं लिहिलं, तर या ठिकाणी 2x हे पद आहे आणि या पदाची कोटी किती आहे, 1 आहे. जर समजा हेच 2x² असतं तर पदाची कोटी किती झाली असती, 2 झाली असती. कोटी म्हणजे काय, तर पदाचा सगळ्यात मोठा घातांक. म्हणजे या ठिकाणी घातांक किती असणार आहे, ते 1 असणार आहे, जो लिहिला जात नाही. लक्षात घ्या, त्या समीकरणाला दोन चलातील रेषीय समीकरण असं म्हणतात. म्हणजे अट काय लक्षात घ्या, दोन चल आणि कोटी किती असणार आहे, 1 असणार आहे. याच्यावरती आपल्याला थोडंसं कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. आता हे आपण खरं तर गेल्या वर्षीच बघितलंय. आता बघा, चलाचं रेषीय समीकरणाचं सामान्य रूप आपल्याला बघायचं आहे. रेषीय समीकरणाचं सामान्य रूप काय आहे, तर ax + by + c = 0. आता बघा या ठिकाणी बघा तुम्हाला a दिसतं, इथं b दिसतं आणि इथं c दिसतंय, आणि ही दोन चल आहेत x आणि y. आता लक्षात घ्या, a, b आणि c ला तुम्ही चल म्हणत नाही आहेत, तर हे काय आहेत, सध्या सहगुणक आहेत. इथं दोन a आणि b, यांना सहगुणक का म्हणायचं, कारण ते चलाच्या आधी आलेत. इथं बघा चल नाही आहे, चल आहे का, तर नाही. मग याला चल नाही, ही निश्चित एक संख्या आहे, म्हणून याला आपल्याला म्हणायचं आहे स्थिर पद. कारण ह्याच्या किमतीत बदल होणार आहे का, नाही. मागच्याच्या किमतीत बदल होणार आहे. कशामुळे बदल होणार आहे, लक्षात घ्या. जर समजा
एक्सची किंमत बदलली तर ए वायची किंमत बदलणार आहे, वायची किंमत बदलली तर बी वायची किंमत बदलणार आहे. ती बदलती राहणार आहे, पण हे मात्र स्थिर राहणार आहे. हे जे सी आहे ते कसं राहणार आहे, स्थिर राहणार आहे, म्हणून त्याला स्थिरपद किंवा स्थिरांक असं म्हटलं जातं. आता मग इथं ए बी सी ह्या काय आहेत, तर या वास्तव संख्या आहेत. म्हणजे कोणतीही संख्या एच्या बीच्या सीच्या ठिकाणी असू शकते. ती वजा असू शकते, लक्षात घ्या, ती वजा असू शकते, ती वर्गमुळातली असू शकते, कोणतीही संख्या असू शकते. ठीक आहे. तर अशा गोष्टींना किंवा अशा समीकरणांना आपण रेषीय समीकरणे म्हणतो, ज्याच्यामध्ये ए बी सीच्या किमती काय असतात, वास्तव संख्या असतात. फक्त एक अट पुढं तुम्हाला दिलेली आहे, कोणती बघा, ए आणि बी हे एकाच वेळी शून्य नसतात. कशामुळे शून्य नसतात लक्षात घ्या, की जर समजा आपण असं लिहिलं 3x + 2y = 15 सपोज घेऊयात आपण, आणि ह्या 3च्या ऐवजी मी काय लिहिलं तर 3 न लिहिता त्या ठिकाणी जर मी 0 लिहिलं तर हे काय होईल 0x, आणि 0ला कोणत्याही संख्येनं गुणल्यानंतर त्या संख्येला तो 0 करून सोडत असतो. म्हणजे हे समीकरण होईल 0 + 2y = 15. मला सांगा आता ह्याच्यात 2 चल राहिली का, नाही. मग आता हे एकाच चलाचं समीकरण झालं, एक चल समीकरण झालं. ठीक आहे. त्याच्यामुळं 2 चल होण्यासाठी ए किंवा बीची किंमत 0 असून चालत नाही. सीची किंमत 0 असली तरी चालते, पण ए आणि बीची किंमत 0 चालत नाही, हे लक्षात घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढची जी कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये काय दिलं बघा, इथे एक समीकरण तुम्हाला उदाहरणासाठी दिलेलं आहे. 3x = 4y - 12. आता बघा 3x = 4y - 12 असं समीकरण दिलं आहे. आता हे समीकरण आपल्याला सुरुवातीला ax + by + c = 0 या स्वरूपात आणता येते का ते बघा. म्हणजे काय, एक्सचं जे पद आहे ते सुरुवातीला घ्यायचं, मग जे ऑलरेडी 3 आहे 3x जागेवर राहिलं. आता इथं बी वाय पाहिजे होतं लगेच, पण बी वाय कुठे बघा, वाय चल असणारं जे पद आहे ते बरोबर चिन्हाच्या पुढं आहे, आणि बरोबर चिन्ह क्रॉस करून अलीकडे जेव्हा ते येईल त्यावेळेस ते काय होईल, चिन्ह बदलेल, त्याचं व्यस्त होईल, म्हणजेच काय होईल, प्लसचं मायनस होईल, लक्षात घ्या. ठीक आहे. तसंच आपल्याला हे जे 12 आहे ना, इथं बघा हे 12 बरोबर चिन्हाच्या पुढंच आहे, त्याला सुद्धा आपल्याला बरोबर चिन्हाच्या कुठे घ्यायचं आहे, अलीकडे घ्यायचं आहे. मग -चं 12 अलीकडे आलं, काय झालं, +चं 12 = 0. म्हणजे तुम्हाला प्रश्न असा येऊ शकतो परीक्षेत, की एखादं अशा पद्धतीनं विचलित झालेलं, म्हणजे इकडे तिकडे केलेलं समीकरण देतील आणि म्हणतील की त्याला काय करा, ax + by + c = 0 या स्वरूपात मांडा किंवा सामान्य स्वरूपात मांडा. त्यावेळेस तुम्हाला हे असं मांडता आलं पाहिजे. ठीक आहे. चला वळूयात पुढच्या गोष्टीकडं. आता तुम्हाला त्याच पेजवरती खाली एक कृती दिलेली आहे पहा, आणि त्या कृतीत असं विचारलंय की तुम्हाला काही समीकरणं दिलेत, 7 समीकरणं दिलेत, आणि म्हटलंय की 2 चलातील रेषीय समीकरण आहे का नाही ठरवा. पहिलं त्यांना आपल्याला सोडवून दाखवलेलं आहे किंवा नाही एवढंच लिहायचं आहे आपल्याला. ठीक आहे. तर बघा पहिलं 4m + 3n = 12. अटी काय आहेत समीकरण असण्याच्या, 2 चलातील रेषीय समीकरण असण्याची अट, पहिली अट आहे 2 चल असली पाहिजेत, आहेत का, आहेत. त्याच्यानंतर चलांची कोटी 1 असली पाहिजे. बघा इथं 2 वगैरे लिहिलेलं आहे का, काहीही नसतं म्हणजे 1 असतं, म्हणजे एमच्या डोक्यावर काही नाही म्हणजे 1 आहे, यांच्या डोक्यावर काही नाही म्हणजे 1 आहे. याचा अर्थ असा होतो की हे रेषीय समीकरण आहे. ठीक आहे. म्हणून या ठिकाणी बघा काय लिहिले आहे, असं लिहिलेलं आहे. ठीक आहे. पुढचं बघा, आता पुढच्या ह्याच्यात x आहे, y आहे, पहिली कंडिशन त्यांना फॉलो केली, पण दुसऱ्या कंडिशननुसार कोटी इथं किती आहे बघा, 2 आहे. कोटी 2 आपल्याला चालणार आहे का, तर चालणार नाही. म्हणून या ठिकाणी हे समीकरण रेषीय 2 चलातील आहे, परंतु रेषीय समीकरण आहे का, तर हे 2 चलातील रेषीय समीकरण नाही. म्हणून इथं आपल्याला फक्त नाही असं लिहायचं. तिसऱ्या उदाहरणात बघा, ए आणि बीच्या किमती वर्गमुळातल्या आहेत, चालतात, काही अडचण नाही. फक्त आपल्याला काय करायचं, चलांकडे जाऊन चलांना विचारायचं की बघ तू बरोबर तयारीचा आहेस का, तू तयारीचा आहेस का, म्हणजे 2 जण आलायत का, तर आलेत. त्याच्यानंतर कोटी तुमची 1 आहे का, आहे, म्हणजे या ठिकाणी हे रेषीय समीकरण आहे असं तुम्हाला लिहावं लागणार आहे. पुढचं आता इथे एक्सची किंमत बघा 0 होणार आहे. का 0 होणार आहे माहिती आहे का, पहिल्या पदाची किंमत, कारण सहगुणक 0 आहे ना, म्हणजे याचा अर्थ हे कटणार आहे. मग आता 2 चल राहिली का, नाही, म्हणजे हे रेषीय समीकरण नाही असं आपल्याला लिहावं लागणार आहे. पुढचं बघा, पुढच्यात सुद्धा वायची किंमत 0 दिली, कशाला विचार करता, इथं सुद्धा तुम्ही नाही असंच म्हणा. ठीक आहे. आता खाली मात्र तुम्हाला विचार करावा लागेल. आता लक्षात घ्या की हे जे वाय आहे हे छेदस्थानी आहे. ठीक आहे. सध्या ह्याची कोटी किती आहे,
1 आहे, परंतु हे y आपल्याला खाली चालत नाही, आपल्याला हे वरती न्यावं लागतं. आणि जेव्हा हे y वरती जाणार आहे त्यावेळेस ते असं होणार आहे 4x वजा 1 अधिक 5y वजा 1 बरोबर 4 असं होणार आहे. म्हणजे याचा अर्थ लक्षात घ्या काय होणार आहे गंमत. तर या ठिकाणी वजा 1 येणार आहे. आपल्याला वजा 1 पाहिजे का? नको. आपल्याला कोटी किती पाहिजे? 1 पाहिजे. म्हणजे हे तुमचं रेषीय समीकरण असू शकत नाही. ठीक आहे, म्हणून इथं नाही लिहायचं आहे. आणि शेवटच्या ह्याच्यात बघा, इथं XY दिलं आहे, इथं Y दिलं आहे. आता ह्याचं खरं रिझन काय आहे तर लक्षात घ्या की ह्याची जी कोटी आहे की नाही, पहिल्या पदाची कोटी 2 आहे. पहिल्या पदाची कोटी किती आहे? 2 आहे. कारण Xची कोटी 1 आणि Yची कोटी 1 आणि 1 किती होतं? 2 येतात. म्हणजे हे सुद्धा समीकरण रेषीय समीकरण नाही. तर अशा पद्धतीने ही कृती तुम्हाला पूर्ण करायची आहे. आय होप की ही कृती तुम्हाला समजलेली असेल. ठीक आहे, वळूयात आता पुढच्या गोष्टीकडं, जिथं आपल्याला दिले एक रेषीय समीकरणाची व्याख्या, ज्याला आपण सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन असं म्हणतो. ठीक आहे, सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. आता बघा, जेव्हा आपण 2 चलातील 2 रेषीय समीकरणांचा एकाच वेळी विचार करतो, मीन्स व्हेन वी सॉल्व 2 लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स ॲट अ वन टाईम, म्हणजे एकाच वेळेला दोन्ही काय करतो आपण? सॉल्व करून घेतोय, तेव्हा त्या समीकरणांना एक सामायिक समीकरण म्हणतात. सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे काय की दोन्ही समीकरणांचा एकाच वेळी विचार करणं, त्यांना सोडवणं, त्यांचं उत्तर काढणं म्हणजेच सायमल्टेनियस इक्वेशन, ज्याला आपण एक सामायिक समीकरण असं म्हणत असतो. ठीक आहे, आता ही समीकरणं सोडवणं म्हणजे काय की समजा तुम्हाला असं दिलेलं असतं 3x अधिक 2y बरोबर 12. दुसरं एक इक्वेशन दिलेलं असतं 4x अधिक 4y बरोबर 16 समजा असं दिलेलं आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी काय होतं की आपल्याला ह्याच्यातला एका पदाचा वायला वायचा किंवा एक्सला एक्सचा लोप करायचा, लोप करून सोडवणं. मग हे जे 2 इक्वेशन आता लिहिली त्यांना आपण एक सामायिक रेषीय समीकरण, ज्याला आपण सायमल्टेनियस इक्वेशन्स असं म्हणत असतो. ठीक आहे, आता बघूयात पुढं की एखादं समीकरण आपण घेऊयात आणि सॉल्व करून बघूयात की कसं सोडवायचं आहे. ठीक आहे, आता बघा एक इक्वेशन घेतलेलं आहे 3x अधिक 2y बरोबर 29 आणि 5x वजा y बरोबर 18. आता इथं हे सोडवण्याची पद्धत, आता 1.1 जो आहे तो अशा प्रकारचा आहे, म्हणून 1-2 एक्झाम्पल्स आपण घेतलेली आहेत सोडवण्यासाठी फक्त. ठीक आहे, तर इथं बघा 3x अधिक 2y बरोबर 29ला इक्वेशन 1 म्हटलं, समीकरण 1 असं म्हटलं. दुसरं समीकरण बघा 5x वजा y बरोबर 18 समीकरण 2 म्हटलं. ठीक आहे, म्हणजे समीकरणांना काय करायचे 1 आणि 2 असे नंबर्स द्यायचे. आता काय झाले बघा इथं गोंधळ की आपल्याला कॅन्सलेशन किंवा काटाकाटी कधी करता येते? जेव्हा पद सारखं असतं आणि चिन्ह भिन्न असतं. बघा, पद कसं पाहिजे? सारखं, आणि चिन्ह कसं पाहिजे? चिन्ह भिन्न असलं पाहिजे. चिन्ह भिन्न म्हणजे कसं? प्लस असेल तर मायनस त्याचा जोडीदार असला पाहिजे. अशा वेळेसच कॅन्सलेशन होतं. आता इथं योगायोग असा झालेला आहे की चिन्ह भिन्न आहे. बघा इथं वायचं चिन्ह प्लस आहे, इथं वायचं चिन्ह मायनस आहे. ठीक आहे, म्हणजे एक गोष्ट आपली झाली आहे चिन्ह भिन्न आहे. बरं, आता काय? पद सारखं करणं. आता पद सारखं करायचं म्हणजे काय करायचं? इथं किती आहे बघा 2y आहे, ह्याला पण 2y करायचं. मग डायरेक्ट ह्याला 2y लिहायचं का? तर नाही. लक्षात घ्या, जर समजा ह्या वायला 2 करायचं असेल, 2y बनवायचं असेल, तर त्या इक्वेशनमध्ये जेवढी पदं आहेत, स्थिर पदं असतील, त्या सगळ्यांना 2 न गुणावं लागेल. तेव्हा कुठं ते सगळ्यांना सारखा न्याय मिळेल. बरोबर आहे, म्हणजे फक्त ह्यालाच 2y करून चालणार नाही, तर ह्याला 18 दोन्ही 36 करावं लागेल, 5 दोन्ही 10 करावं लागेल. म्हणजे थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की दिलेली समीकरणं y या चलाचा लोप करून सोडवण्यासाठी चौकटीत योग्य संख्या वापरू. आता खाली काय केलं बघा, समीकरण 2ला 2 ने गुणू. ह्याला 2ला 2 का गुणायचं आहे? कारण 2 न गुणल्याशिवाय ह्या वायचा 2y होत नाही, पद सारखं होत नाही. चिन्ह सध्या सारखं आहे त्याच्यामुळे अडचण नाही. मग त्याला 2 न गुणण्यासाठी ह्या सगळ्यांनाच 2 न तुम्हाला गुणावं लागतं. म्हणजे 5x गुणुले 2 होणार, तसंच y गुणुले 2 होणार आणि 18 गुणुले सुद्धा 2 होणार. ठीक आहे, मांडून घेतल्या किमती. आता काय केलं, 5 दोन्ही 10 इथं आलं बघा, 2 गुणिले y 2y आलं बघा वजाच्या चिन्हासहित, आणि 18 गुणिले 2, 18 दोन्ही किती होणार आहे बघा, तर 36 होणार आहे. म्हणून आपण या ठिकाणी काय करूयात 36. आता हे जे इक्वेशन आहे खरं तर 2 आणि 3 सेम आहे. ठीक आहे, कारण 2लाच मॉडिफाय केले आपण. ठीक आहे, जुन्या गाडीलाच आपण नवीन कलर दिलेला आहे. ठीक आहे, मग आता करायचं काय आहे,
की इक्वेशन आता 2चा विषय सोडून द्यायचा, 3 आणि 1चा विचार करायचा. आता बघा इक्वेशन 1चा जर विचार केला, समीकरण 1 मध्ये जर बघितलं तर प्लसचं 2y आहे आणि तुमचं समीकरण तिसरं आहे त्याच्यात मायनसचं 2y आहे. आता आपली कंडिशन फॉलो केली बघा त्यानं, पद सारखं आहे ओके, चिन्ह भिन्न आहे ओके. मग आता आपण यांची बेरीज करू शकतो. मग आता आपण काय लिहायचं खाली, समीकरण 1 व 3ची बेरीज करू किंवा समीकरण 1 मध्ये समीकरण 3 मिळवू. ठीक आहे, मग आता समीकरण तुम्ही काय केल्यावरती 1 लिहिले बघा इथं. ठीक आहे, आता मी समीकरण काय लिहिणार आहे खाली 3 लिहिणार आहे. 2चा विचार आता सोडून द्यायचा. मग समीकरण 3 काय सांगतं, 10x वजा 2y बरोबर किती आहे 36. इथं मांडून घेतले मी. आता काय करता येतं आपल्याला, तर सारख्याला सारखं कट करायचं, म्हणजे 2yला हे वजाचं 2y कटणार. आता इथं काय होतंय 13 10 अधिक 3 किती होतंय 13x बरोबर 36 अधिक 1 29 होतंय 65. मग आपल्याला काय करायचं आहे 13x बरोबर 65 आहे ना, तर आपल्याला किंमत काढायची xची. मग काय करायचं 13ला भागाकारात पाठवायचं, गुणाकारातली संख्या बरोबर चिन्हाच्या पुढे गेली की भागाकारात जाते, म्हणजे तेच 13 65च्या छेदस्थानी जाणार आहे. म्हणजे काय होणार आहे बघा पुढची स्टेप, x बरोबर 65/13 म्हणजेच 13×5 = 65 आणि ह्या xच्या पुढे डायरेक्ट काय करायचं 5 लिहायचं. ठीक आहे, एक स्टेप तुम्ही वरती वाढवू शकताय, काय अडचण नाही. xची किंमत 5 आली. आता आपल्याला सोडवायचे दोन्ही चलाची किमती काढायची. मग आपण 1 काढली, आता xची किंमत किती आली आपली आता 5 आली. मग आता काय करायची, हीच 5 ही किंमत काय करायची समीकरणात कुठल्या तरी ठेवायची. म्हणजे काय x बरोबर 5 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. 1 मध्ये ठेवा, 2 मध्ये ठेवा, 3 मध्ये ठेवा, काही अडचण नाही. मग आपण 1 मध्ये ठेवूयात. मग 1 मध्येच ठेवायची म्हणजे समीकरण 1 बघा आपलं काय आहे, तर या ठिकाणी समीकरण 1 आहे बघा, 3x 2y 29 आहे. मग त्या समीकरणामध्ये ठेवणार आहेत आपण 3x अधिक 2y बरोबर 29 हे समीकरण. आता काय केलं, कुणाची किंमत आहे आपल्याकडे xची, मग ह्या xच्या ठिकाणी ठेवायची. 3 आणि x मध्ये चिन्ह गुणाकाराचं म्हणून इथं 5. ठीक आहे, अधिक 2y बरोबर 29. आता 3 गुणिले 5चा गुणाकार करा ह्या दोघांचा, 3×5 = 15 अधिक 2y बरोबर 29. ठीक आहे, आता काय करायचं 2yला जागेवर ठेवायचं आहे, हे जे 15 आहे त्याला पुढे घेऊन जायचं आहे. मग ते 29च्या पुढे जाणार, 15 कसलं आहे प्लसचं आहे, पुढं गेलं कसला होणार आहे मायनसचं, म्हणून या ठिकाणी बघा -15 आलं. ठीक आहे, आता 29 मधून 15 गेलं किती राहिलं 14. आता 2y बरोबर 14 आलं आहे, म्हणजे पुन्हा एकदा तीच कंडिशन, 2y बरोबर 14, y बरोबर 14/2 येणार आहे. बेक 14, yची किंमत किती आली 7 आली. म्हणून xची किंमत आली होती 5, म्हणून या ठिकाणी लिहिणार आहे तुम्ही 5. ठीक आहे, आणि yची किंमत आली होती 7 म्हणून 7, म्हणजे 5,7 ह्या समीकरणाच्या उकली आहेत. म्हणजे xची किंमत आली 5, yची किंमत आली 7. अशा पद्धतीने तुम्हाला उकली सांगता येणार आहेत. बघा इतकी सोपी उदाहरणं आहेत ही, अगदी सहज तुम्ही काय करू शकताय सोडवू शकताय. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं हे एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे. पुढच्या भागात भेटूयात. 1.1ची पहिली जी काही 5-6 गणितं आहेत ती गणितं घेऊन भाग 2 मध्ये आपण लवकरच भेटूयात. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.